उपवासासाठी खिचडी आणि वडे तर आपण नेहमीच बनवतो, पण यावेळी हे साबुदाणा पॉपकॉर्न करून बघा, सगळ्यांना आवडतील. साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. त्यानंतर 4 ते 5 उकडलेले बटाटे छान मॅश करून त्यामध्ये भिजलेला साबुदाणा, बारीक केलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि जिऱ्याचा पेस्ट, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून सगळं छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर हे मिश्रण 5 ते 10 मिनिटं रेस्टला ठेवलं. तोपर्यंत चटणी बनवायला घेतली. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, जिरे, शेंगदाणे आणि 3 ते 4 चमचे दही घालून छान बारीक वाटून घेतलं. मग एका वाटीमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ घातलं आणि वरून जिऱ्याची मस्त फोडणी दिली. आता कढईत तेल गरम करून तयार मिश्रणाचे छोटे छोटे पॉपकॉर्न बनवून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले. त्याचबरोबर काही वडे आणि छोटे बॉल्सही तळून घेतले. आणि बघा किती मस्त क्रिस्पी झाले आहे साबुदाणा पॉपकॉर्न. आवाजावरून त्याचा क्रंच कळतोच. उपवासासाठी ही एकदम वेगळी आणि चविष्ट रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय.